नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण आळंदी येथे आलो आहोत, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपले बरेचसे ठिकाण म्हणजे देवस्थान हे आपले राहिले होते। तर तो व्हिडिओ थोडासा आपण इंद्रा नदीकडच्या एक उत्तर दिशेचा आपण तो व्हिडिओ म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्ण कव्हर केला आहे। तर अजून 1-2 किलोमीटरच्या आतमध्ये जे आपल्याला नवीन नवीन जे देवस्थान तीर्थक्षेत्र आपण बघू शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। या मंदिरातील देवीचे नाव सप्त मातृका आहे। मंदिराच्या आत प्रवेश करण्याच्या आधी छोट्याशा पाण्याच्या कुंडात पाय स्वच्छ धुवून आपण मंदिरात प्रवेश करू शकतो। चरित्रामध्ये आपण वाचतो की शुभ आणि निशुभ या राक्षसांशी लढण्यासाठी त्या राक्षसाच्या वधासाठी एकूण 7 प्रकारच्या शक्त्या ह्या त्या सरस्वती देवीला प्राप्त झाल्या होत्या। तर त्यात तुम्हाला पुढील प्रमाणे सांगतो। एक माहेश्वरी, दुसरी वैष्णवी, तिसरी ब्राह्मणी, ऐंद्री, कौमारी, नारसिंही, वाराही अशा पद्धतीने या 7 शक्त्या मिळून एक सप्त मातृकेचे हे रूप तयार झाले होते। सप्त मातृका पूजन हे का करावे? प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या बाळाचे जीवन निरोगी असावे आणि दीर्घ आयुष्य लाभावे। या दृष्टिकोनातून घरात बाळ जन्माला आल्यानंतर षष्ठी पूजन हे केले जाते। पूजेचा उद्देश, महत्त्व आणि मूळ पूजन पद्धतीने याद्वारे सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांनी गुरुवारी दिनांक 24 ऑक्टोबर 2013 रोजी प्रवचनातून सुद्धा मार्गदर्शन केले होते। स्वामी स्थानाकडे जाण्याचा मार्ग आहे बघू शकता। इथून मंदिरातून बाहेर निघताच या साईडला बघा हा दरवाजा आहे, या साईडने आपण खाली जाऊ शकतो। कमान आणि खाली पायऱ्या उतरून स्वामींचं दर्शन करूया। खूप छान आहे, पण भक्तांनो आलं तर नक्की भेट द्या। मंदिर खूप सुंदर असं बनवलंय, बघू शकता। वरच्या मजल्याला पण मोठं सभागृह आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, संपूर्ण मंदिरात असे निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर, गाणगापूरच्या पादुका फोटो असे मनोहर पादुका, नरसोबाची वाडी, शेगावचे गजानन महाराज, नरसिंह सरस्वती स्वामी। पादुका गिरनार पर्वत जे गुजरात राज्यात येते। खूप छान मंदिर आहे अशा पद्धतीने। मित्र खूप छान मंदिर आहे। आपल्या पुणे जिल्ह्यातील मोशी येथे डुडुल गाव आहे। तर त्या डुडुल गावातच नवीनच बनवण्यात आलेलं आहे मंदिर, खूप छान अप्रतिम। गजानन महाराज संस्था श्री क्षेत्र आळंदी येथे। तर मित्रो, आपण जर आळंदी आणि आळंदीचा आजूबाजूचा परिसर बघत असाल आणि आपल्याला मुक्कामाची सोय कुठंही होत नसेल, तर आपल्यासाठी ही संस्थान ही धावून येते, जेणेकरून आपल्याला राहण्याची सोय किंवा कोणत्याही प्रकारचे जेवण वगैरे उपलब्ध होण्यासाठी इथे खूप स्वस्त आणि सेवाभावी संस्थान ही आहे। तर इथं 500 रुपयापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचे AC, नॉन AC असे बरेचसे प्रकारचे रूम आहेत, ते आपल्याला इथे मिळून जातील। आणि फक्त त्यासाठी आपल्याला आधार कार्ड वगैरे आपल्याला सोबत आणणे हे जरुरी आहे। तर बघू शकता आपण मंदिर आणि मंदिराचा परिसर खूप छान पद्धतीचा बनवलेला आहे।
येथील रूम व आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छता असल्या कारणाने येथील रूम लवकरात लवकर बुक होतात. त्यामुळे काळजी घ्या आणि लवकरात लवकर आल्यानंतर इथे रूमची चौकशी आपण करून घ्यावीत. या मंदिराचा आसपासचा परिसर खूप छान पद्धतीने सजावट केलेला आहे आणि मंदिरच्याच बाजूला समोरच साईबाबाचं मंदिर बघू शकता आपण. त्या साईडला समोर मंदिर आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी खूप छान आणि अप्रतिम खूप जुनं आणि चांगल्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला बरेचसे प्रकारचे देवी देवतांची मूर्त्या वगैरे आपल्याला बघायला पण मिळणार आहेत. चला तर बघूया आपण आता थोरल्या पादुकांचं दर्शन पण घेऊया. हा समोरच आला आपण हा गाभारा म्हणजे सभा मंडप आहे. खूप अप्रतिम असा मोठ्या पद्धतीचा हा बनवला आहे. कोणत्याही प्रकारचं कीर्तन सामूहिक कार्यक्रम वगैरे करण्यासाठी खूप आणि बाहेरच कासवची एक मूर्ती आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी स्थान म्हणजे पादुका. पाठीमागं बघू शकता आपण विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन झाले आणि हा मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी रस्ता. या मंदिरात आल्यानंतर दुमजली हे मंदिर बांधकाम झालेले आहे. वरच्या मजल्याला छान पद्धतीचे डिझायनिंग केले आणि हे बघू शकता समोरच वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु सध्या मंदिराचे काम चालू असल्या कारणाने आपण वरील भागातील काही दृश्य आपण दाखवू शकत नाही. मंदिराच्या बाहेर खूप छान पद्धतीची मारुतीची मूर्ती आहे. विघ्नहर्तेचे प्रतीक म्हणजे विघ्नहर्तेचे देवता श्री गणेश यांची एक प्रतिमा खूप छान पद्धतीची आहे. हा मंदिराच्या समोरच असलेला खूप छान असा नजारा आहे. सायंकाळच्या वेळी खूप छान इथे लाईटची रोषणाई दिवे खूप छान पद्धतीने लावलेले असतात. हे समोरच बघू शकता आपण थोरल्या पादुका मंदिर संत ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्ती महाराज यांचे. आणि हे समोरच इथे वारकरी संप्रदायाचे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण वारकरी यांची भेट घेताना आणि तेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना दाखवलं आहे. आणि इथे खाली छान पद्धतीनं गार्डन एक छोट्याशा पद्धतीने बनवलं आहे. सायंकाळचे लाईटचे विद्युत रोषणाईमध्ये खूप छान दिसतंय मंडळी. तर चला समोरच आपण या मंदिराच्या समोरच असलेले साईबाबा मंदिर खूप छान मंदिर आहे. हे पण हे समोरच थोरल्या पादुका मंदिरात दर्शन करून आलो आपण आणि इकडे या साईडला साईबाबा मंदिर आतमध्ये आत एंट्री करतात. बघू शकता समोरच साईबाबा मंदिर काचेचे आतमध्ये दाखवतो खूप छान पद्धती. इकडे या साईडला चप्पल स्टँड आपले चप्पल वगैरे आत आल्यानंतर शिवशंकरांची छान अशी शिवलिंग आणि बाजूला शंकर पार्वती आणि गणपतींची एक छोटीशी मूर्ती, त्रिशूल, डमरू, वाघाची मावशी किती छान करते ती बसली ती. हे किती छान बसले होती. बाहेर आल्यानंतर आपण विभूती वगैरे घेऊ शकतो. साईबाबा मंदिराची विभूती आपण कपाळाला लावायला शकतो. पालखी कक्ष आणि
साईबाबांचं शयन कक्ष खूप छान पद्धतीचं बनवलंय. हे धुनी कक्ष आहे, बघू शकता आपण. प्रत्यक्षात तिथे साईबाबाची एक मूर्ती आणि समोरच असलेला एक धुनी कक्ष आहे. त्यात दीप हा कंटिन्यू हा नेहमीप्रमाणे हा जळतच असतो. याच्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा हा निर्माण होत नाही. साईबाबा मंदिरात आलोय ना, त्याच ठिकाणी संपूर्ण अष्टविनायक दर्शनाचा त्यांनी देखावा केला आहे. हे बघा, दर्शनाची सुरुवात ही मोरगावच्या मोरेश्वर पासून होती. तर मोरेश्वरच्या गणपतीपासून आपण दर्शन करूयात. मोरेश्वर नंतर सिद्धटेकचा सिद्धिविनायक आणि बल्लाळेश्वर म्हणजेच पाली महाडपाली इथला गणपती. त्यानंतर वरद विनायक महाड गणपती. अष्टविनायक दर्शन होत नसेल तर आधी येऊन खरंच साईबाबा मंदिरात येऊन आपण अष्टविनायक दर्शन करूयात. थेऊरचा चिंतामणी गणपती, गिरिजात्मक म्हणजेच लेण्याद्री गणपती, विघ्नेश्वर ओझर गणपती आणि महागणपती रांजणगाव. समोरच प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांची प्रतिमा, विठ्ठल रुक्मिणी भगवान, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि विष्णू भगवंत आणि लक्ष्मी माता, गरुड भगवान, बजरंगबली यांचे छान पद्धतीचे प्रतिमा आहेत. त्यांच्या पादुकाही पुढे ठेवल्या दर्शन करण्यासाठी. इकडे ठेव. त्यामुळे सर गाशी हा आर्याचा हाती बघा कसा चालतो हवेने त्याच्या. आर्या पण त्याच्या मागे चालली बघा 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 बघा. पकड त्याला पकड. मित्र हो, साईबाबा मंदिरात आल्यानंतर आपण इथे अन्नप्रसादाचा बघू शकतो. किंवा टेबल खुर्च्या वगैरे टोकन वगैरे घेऊन आपण इथे अन्नप्रसादाचा लाभ घेऊ शकतो. पाठीमागे असलेल्या राम मंदिराचं दर्शन वगैरे केलं आपण. आता या साईडला काउंटर वगैरे. हे मनोकामना पूर्ती वृक्ष आहे. याला आपले काही कोणत्याही पद्धतीची मनोकामना वगैरे असेल तर ते आपण एका धागा असतो तिथे या वृक्षाला बांधू शकतो. समोरच असलेले तीनमुखी दत्त हे बघू शकतो आपण. तीनमुखी दत्त आहे. बोला दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघू शकते मनोकामना वृक्ष. अरे साईबाबांची प्रतिमा. मित्र खूप छान वाटतंय मंदिरात आल्यानंतर. म्हणजे जेणेकरून आपण संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन करतोय असं वाटतंय. अष्टविनायक दर्शन असो, भगवान शंकरांचे शिवलिंग, राम मंदिर सगळंच आपल्याला एका जागेवरती दर्शनास मिळून जाते. मंदिराचा बाहेरील परिसर खूप छान पद्धतीने असे दोन सिंह बनवलेत. सभा मंडप. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपला व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.